बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर, सरकारवर आणि न्याय व्यवस्थेवरही सडकून टीका केली आहे। राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टची सुरुवातच एका थेट प्रश्नानं केली, जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते। न्याय व्यवस्था सोडली तर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्याचा अधिकार कुणालाच नाही। मग दिल्लीत विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? हा न्याय पोलिसांना का लागू होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दिल्लीतील लाठीचार्जचं वर्णन करताना राज ठाकरे म्हणाले, हा लाठीचार्ज गर्दी पांगवण्यासाठी हलक्या स्वरूपात केला असता तर एक वेळ ठीक होतं, पण समोर आलेले व्हिडिओ पाहता हा लाठीचार्ज कुठला तरी सूड उगवल्यासारखा केला जातोय। फक्त आंदोलनकर्ते विद्यार्थीच नव्हे तर आसपास असणाऱ्यांनाही सर्रास तुडवलं जात आहे। पोलिसांना असे निर्दयीपणे मारण्याचे आदेश आल्याशिवाय ते असे कृत्य करूच शकत नाहीत, पण जी व्यवस्था त्यांना हे आदेश देते त्यांना हा अधिकार कुणी दिला? ते संविधानापेक्षा मोठे आहेत का? या आंदोलनाच्या मुळाकडे लक्ष वेधत राज ठाकरे म्हणाले की नीट परीक्षेत झालेल्या गोंधळाचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला। त्या रागातून ही मुलं रस्त्यावर उतरली। हे आंदोलन विद्यार्थ्यांनीच उभं केलं आणि मोठं केलं, मग त्यांना मारण्याचं कारण काय होतं आणि हा अधिकार पोलिसांना कुणी दिला? मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका महिला आंदोलकासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे। पोलिसांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची पडताळणी केल्याचं स्पष्ट केलं आहे। मुंबई पोलिसांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे की संबंधित पोलीस कर्मचारी एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेत असताना दुसऱ्या दिशेला पाहत होता। त्याचवेळी एक महिला आंदोलक नकळत त्याच्या मार्गात आली, त्यामुळं व्हिडिओतील दृश्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय। तसंच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं आवश्यक असल्याचं नमूद करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची खात्री केली असून सोशल मीडियावरील दाव्याप्रमाणे घटना नसल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद सध्या महाराष्ट्रातही उमटत आहेत। मुंबईतही विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत। या आंदोलनाला पांगवताना पोलिसांकडून बळाचा वापर होत असल्याचे व्हिडिओ याआधीही समोर आले आहेत। मात्र दादर येथील एका आंदोलनाचा नवा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पसरत आहे। या व्हिडिओमध्ये एका साध्या वेशातला पोलीस कर्मचारी एका तरुण महिला आंदोलकाला विचित्र पद्धतीनं खेचताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला होता। नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या दडपशाहीच्या निषेधार्थ ठाकरे बंधूंनी एकत्र येत 26 जुलै रोजी मुंबईत महामोर्चाची घोषणा केली आहे। या मोर्चाला आता मोठं स्वरूप प्राप्त होत असून यामध्ये काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षही सहभागी होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता मुंबईत मोठं बळ मिळणार आहे। काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची घोषणा केली होती आणि सर्व राजकीय पक्ष आणि पालकांना यात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं की जर विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र येत असतील तर आम्हाला त्यात सहभागी होण्यास कोणतीही हरकत नाही। या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची एक विशेष बैठक पार पडणार आहे। त्यामुळे येत्या 26 जुलैला मुंबईच्या रस्त्यांवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचे नेतेही एकाच मंचावर दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तसा प्रकार घडू नये यासाठी शिवसेना, ठाकरे गट आणि युवा सेना विशेष खबरदारी घेते आहे। या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी युवा सेनेची एक महत्त्वाची ऑनलाईन बैठक पार पडली। यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेत। मोर्चात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घ्या। या मुलांवर पोलिसांची कोणतीही कारवाई होणार नाही याची दक्षता घ्या। युवा सेनेनं विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून मैदानात उतरावं अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। पंतप्रधान मोदींनी गुरुवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केलाय। त्यांनी सांगितलं की परीक्षांचे पेपर फुटण्याच्या घटनांविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा सरकार आणणार आहे। पंतप्रधानांनी नमूद केलं की या विषयावरील मसुद्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि कठोर निर्णय घेतले जातील। एकदा मंजुरी मिळाल्यावर हा मसुदा पुढील आठवड्यात संसदेत मांडला जाईल
त्यानंतर तो लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवर 2 मिनिटं 56 सेकंदांचा व्हिडिओ संदेश पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, पेपर फुटणे ही काही किरकोळ बाब नाही. यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणूनच या समस्येचे निराकरण करण्यासाठी गेल्या 2.5 महिन्यात अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दोषींना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याची काळजी घेणं ही आमची जबाबदारी होती. त्यामुळेच आम्ही अल्प कालावधीत 22 लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली. 19 जुलै रोजी त्यांचे निकालही जाहीर करण्यात आले. त्यांनी असंही सांगितलं की आम्ही केवळ एवढ्यावरच समाधान मानणार नाही. म्हणूनच फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. विविध विभागांनी काल रात्री उशिरा मला याचा मसुदा पाठवला. यात फास्ट ट्रॅक न्यायालये आणि कठोर शिक्षेच्या तरतुदीचा समावेश आहे. मंत्रिमंडळ यावर शुक्रवारी चर्चा करेल. नीट परीक्षेतील पेपर फुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकारण तापलंय. यातच आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. एखाद्यानं आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी असू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी पेपर फुटी प्रकरणावर बोलताना केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. पत्रकार परिषदेत नीट आंदोलनावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की विरोधक केवळ अधिवेशनाचं कामकाज रोखण्यासाठी या प्रश्नाचं राजकारण करतायत. तुमचा हेतू जर हा असेल की या देशात पेपर्स फुटू नयेत तर ते फुटूच नयेत. पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्यानं एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना. आंबा चोरला तर त्याला समज देणं असतं, आणखी काहीतरी चोरलं तर त्याची शिक्षा वेगळी ठरलेली असते. प्रत्येक गोष्टीला फाशी असं नसते. नीटची परीक्षा फुटली पण ती पुन्हा झाली, त्यात कणभरही गडबड झाली नाही. निकाल लागले आणि आता कॅप राऊंड सुरू होतील. तरीही या विषयावरून राजकारण केलं जात आहे. उठसूट राजकारण करून आपण देशाचं, समाजाचं आणि जगातील आपल्या प्रतिमेचं नुकसान करत आहोत. या आंदोलनाचा विषय वेगळा आणि त्यामागील विरोधकांचा हेतू वेगळाच आहे. अधिवेशनात महत्त्वाची विधेयकं येऊ न देणं आणि कामकाज डिस्टर्ब करणं हा त्यांचा मुख्य हेतू आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांवर गंभीर आरोप करताना पाटील म्हणाले, काही मोठे हेतू आहेत हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही, पण अशा लिंक खूप लांबपर्यंत जातात. काय चाललंय? देश संपवण्याचा विचार चाललाय का तुमचा? पण हा देश संपणार नाही. मोगल आणि ब्रिटिश येऊन गेले तरी देश संपला नाही. तसंच पेपर फोडणारे सर्वजण अटकेत असून त्यांच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागलं. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वांगचूक यांनी 27व्या दिवशी उपोषण मागे घेतलं, पण त्यांना 27 दिवस वाट पाहावी लागली. हेच सरकारचे अपयश आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांना सरकार महत्त्व देत नाही, हे यातून स्पष्ट केलंय. आंदोलनाप्रती केंद्र सरकारची भूमिका मस्तीची होती, हे दिसून आलं. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीशी गैरवर्तन झाल्याच्या घटनेचा निषेध करत विजय वडेट्टीवार म्हणाले की तरुणीचा विनयभंग करण्याच्या घटना आंदोलनामध्ये घडल्या. पोलीस विभागात जे विकृत निर्माण झालं आहे, ती कीड स्वच्छ करण्याची गरज आहे. पोलिसांनी आंदोलन शांततेत पार पाडावं, अशी भूमिका पार पाडायला हवी होती, पण तसं झालं नाही. उलट मुलींचे विनयभंग करण्यात आले. तरुणांना ड्रग्जच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली. सर्वच पोलीस असे वागतात असं नाही, काही पोलीस चांगले सुद्धा आहेत. पण गृह विभागाचा धाक कमी झालाय का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय. जे यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांचे निलंबन करत गुन्हा दाखल केला पाहिजे. विजय वडेट्टीवार म्हणाले की देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. तरुणांना त्यांचं भविष्य सुरक्षित वाटत नाही. सरकारच्या शिक्षण प्रणालीवर तरुणांचा विश्वास राहिलेला नाही. इतक्यांदा पेपरफुटी झाली तरी सरकार मंत्र्यांवर कारवाई करू शकत नाही. याचा अर्थ सरकारचे मूक समर्थन या पेपरफुटी प्रकरणाला आहे. हे सरकार पुरस्कृत आहे. यामुळे तरुणांच्या भावना भडकल्या आहेत. ते आता राजीनामा झाल्याशिवाय शांत होणार नाही. लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, आम्ही सभागृहात चर्चेसाठी तयार आहोत. विरोधकांना आवाहन आहे की त्यांनी सभागृह चालू द्यावं. राहुल गांधींनी आपल्या खासदारांना समजावून सांगावं. तिकडे राहुल गांधींनी आरोप केलाय की त्यांना सभागृहात बोलू दिलं जात नाहीये. माझा माईक बंद करण्यात आला. विरोधी खासदारांनी सभागृहात राजीनामाच्या घोषणा दिल्या. विरोधकांची मागणी आहे की पंतप्रधानांनी सभागृहात माफी मागावी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं. गोंधळादरम्यान लोकसभा 27 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी सभागृहात निवेदन द्यावं तरच आम्ही त्यांचं म्हणणं खरं मानू. रात्री 12 वाजता निवेदन जारी करण्याऐवजी त्यांनी सभागृहात बोलावं. इकडे भाजपनं व्हीप जारी करून शुक्रवारी संसद अधिवेशनादरम्यान एनडीएच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितलंय. दुपारी संसदेत मंत्रिमंडळाची बैठक होईल. पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेश जारी करून सांगितलं होतं की पेपरफुटीतील शिक्षेशी संबंधित प्रस्ताव बैठकीत मांडला जाईल. राहुल गांधी म्हणाले, जोपर्यंत प्रधान यांना हटवलं जात नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही चर्चा करणार नाही. रिजिजू यांनी एक निवेदन जारी करून सांगितलं की खासदारांना चर्चा व्हायला हवी हे त्यांना सांगायचं आहे. सर्वसाधारण नियम असा आहे की जर कुणी कुणाचं नाव घेतलं तर त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. जेव्हा मी प्रतिसाद देऊ इच्छित होतो तेव्हा माझा मायक्रोफोन बंद करण्यात आला. मला संधीच देण्यात आली नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. नीट परीक्षेसारख्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर विषयावर राजकारण करण्याऐवजी संसदेत विधायक चर्चा व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली. विरोधक सातत्याने गोंधळ घालून संसदेचं कामकाज ठप्प करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू दिलं नाही असं सांगत म्हस्के म्हणाले की सरकार सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र चर्चा होऊ न देता कामकाजात अडथळे निर्माण करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत सखोल चर्चा होणं आवश्यक असल्याचं नरेश म्हस्के यांनी नमूद केलं आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयावर राजकीय संघर्ष उभा करण्यापेक्षा त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. त्यांच्या मते संसद हे देशातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्यामुळे अशा विषयांवर गोंधळाऐवजी विधायक चर्चा होणं अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनावरही नरेश म्हस्के यांनी आक्षेप घेतला. अशा प्रकारचं आंदोलन हे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा तसंच संसदीय परंपरांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन राहुल गांधी यांच्या भूमिकेविरोधात निदर्शनं केल्याची माहितीही त्यांनी दिली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.